डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातल्या पुणे स्टेशन परिसरामध्ये असलेल्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची आंबेडकर कार्यकर्त्यांची सकाळपासून गर्दी जी आहे ती होते आणि याच कार्यकर्त्यांची आपण पाहतोय की सोय करण्यासाठी कृती समितीने जवळपास 10,000 किलोची मिसळ जी आहे ती बनवलेली आहे। आपण पाहतोय की या सगळ्या पातेल्यांमध्ये ही 10,000 किलोची मिसळ जी आहे ती बनवण्याचं काम सुरू आहे। काही कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून या कामासाठी मदत करतायत। इथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण पाहतोय की मिसळ खाण्याचा आनंद घेता यावा यासाठी हे सगळं नियोजन जे आहे ते कृती समितीने केलेलं आहे। जवळपास 10,000 किलोची मिसळ जी आहे ती इथे आलेल्या कार्यकर्त्यांना दिली जाणार आहे। किती हजार किलोची मिसळ आहे, कधीपासून बनवण्याचं काम सुरू आहे? रात्री 12 वाजता आम्ही सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत 10,000 किलोची मिसळ तयार आहे आणि सकाळी 7 वाजता सुरुवात झालेली आहे। मगाशीच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि बरेचसे मान्यवर आज या मिसळचा आस्वाद घेतलेला आहे। साधारण आतापर्यंत 17,000 अनुयायांनी मिसळचा आस्वाद घेतला। किती जण या 10,000 किलो मिसळमध्ये किती जण कार्यकर्ते जे आहेत ते खाण्याचा आनंद? आतापर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 लाख पब्लिक हे या मिसळचा आस्वाद घेतं आणि पुणे शहरातल्या विविध पक्षाच्या, विविध संघटनेच्या, विविध वेगवेगळ्या उपक्रमातली लोक यात सहभाग लावतात। 1 रुपयापासून म्हणजे फार लहान मुलं गल्ला फोडून पण यात आपल्याला सहभाग स्वतःचा नोंदवतात। अशा प्रकारे ही एकता मिसळ आहे, म्हणजे सर्व जाती। जोगेश्वरी मिसळ काय कशी चव सांगता? लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि तुम्ही जर कदाचित आतमध्ये जाऊन पाहिलं तर एकही प्लेट तुम्हाला त्यात कोणतंही शिल्लक दिसणार नाही। एवढे लोकांना क्वालिटी आवडलेली आहे याची आणि नेहमीप्रमाणेच लोक आजही आमच्यावर तेवढंच प्रेम करतायत। पाहतोय की ही 10,000 किलोची मिसळ जी आहे ती रात्रीपासून बनवण्याचं काम सुरू आहे आणि जवळपास 1 लाख लोकांना जे आहे ते आज या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मिसळचे वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननारेश्वर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।